Once more, once more, once more. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा प्रयोग तर तुम्ही बघितलाच असेल। प्रयोग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला आतापर्यंत जॉईन नसे केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या, कारण की त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो, त्यासोबत ॲप देखील देत असतो। तर चला मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला इथं VPN कनेक्ट करून घ्यायचं। तर सिम्पली मी इथं प्रॉक्सी VPN जे आहे ते इथं कनेक्ट करून घेतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे VPN इथे कनेक्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन जे आहे ते इथं ओपन करून घ्यायचे। CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून येतो। नंतर तुम्हाला इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या कोणत्या फोटो ती व्हिडिओ बनवायचा आहे तर तो फोटो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मी अशा प्रकारे हा फोटो इथे सिलेक्ट करून घेतो। तर अशा प्रकारे इथं फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथं ऑब्जेक्ट रेशोचे ऑप्शन दिसेल ऑप्शनमध्ये। तर इथं बघू शकता अशा प्रकारे ऑप्शन दिसून येणार आहे। यानंतर तुम्हाला त्यावरती क्लिक करून इथं 9.16 इथं सिलेक्ट करायचं आहे। नंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला व्यवस्थितपणे इथं झूम करून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे इथं झूम झाल्यानंतर फोटोला व्यवस्थित इथं सेट करून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे इथं सेट झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथं ओव्हरलेचं ऑप्शन दिसेल। तर सिम्पली मित्रांनो त्या ओव्हरलेच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक मी व्हिडिओ दिलेला आहे। तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला तो व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ इथून ॲड करून घ्या। व्हिडिओ इथे ॲड झाल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओचे जे सॉन्ग आहे ते तुम्हाला इथं अब्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये अब्स्ट्रॅक्ट ऑडिओचे ऑप्शन दिसेल। तर सिम्पली त्यावरती क्लिक करून या व्हिडिओचं अब्स्ट्रॅक्ट सॉन्ग हे करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओ इथे डिलीट केल्यानंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोची ड्युरेशन या सॉन्गपर्यंत वाढून घ्यायची आहे। तर सॉन्गपर्यंत व्यवस्थित इथं वाढल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मित्रांनो इथं बीटमार्क ॲड करायचे आहेत। तर सिम्पली मित्रांनो बीटमार्क ॲड करण्याकरता तुम्हाला इथं 5 सेकंदवरती येऊन जायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथं 5 सेकंदवरती येऊन जायचं आहे। 5 सेकंदवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ जो आहे तो इथं फुल झूम करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथं तुम्ही 2 बोटांनी व्हिडिओ इथं फुल झूम करून घ्या। व्हिडिओ इथं फुल झूम केल्यानंतर तुम्हाला 5 सेकंदामध्ये मित्रांनो बघू शकता इथे एक पॉईंट दिसतो। त्यानंतर तुम्हाला 2 F दिसेल, नंतर पुन्हा एक पॉईंट दिसतो, नंतर 4 F दिसेल। तर मित्रांनो असं जे काउंटिंग करायची आहे तुम्हाला, तर त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 5 सेकंदामध्ये 18 F बघायचं आहे। 5 सेकंद या 18 F बघायचं आहे। 18 F दिसल्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला एक पॉईंट दिसतो। 5 सेकंदमध्ये 18 F, त्याच्या पुढे एक पॉईंट, तिथं जाऊन तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे इथं स्प्लिट केल्यानंतर यानंतर तुम्हाला मित्रांनो 6 सेकंदवरती येऊन जायचं आहे। 6 सेकंदवरती आल्यानंतर 6 सेकंदामध्ये तुम्हाला 10 F बघायचं आहे मित्रांनो। 6 सेकंदामध्ये 10 F वरती जायचं आहे, फोटोवरती क्लिक करून फोटोला इथं कट लावून घ्यायचं आहे। तर मी अशा प्रकारे पुढच्या बीट सांगेल, तर अशा प्रकारे तुम्ही इथं कट लावून घ्यायचं आहे। तर याच्या पुढची बीट मित्रांनो 7 सेकंदवरती जायचं आहे। 7 सेकंदामध्ये तुम्हाला 4 F वरती जायचं आहे। 7 सेकंदामध्ये 4 F वरती जायचं आहे, त्याच्या पुढे एक पॉईंट दिसतो, त्या पॉईंटवरती जाऊन तुम्हाला फोटोला इथं कट लावून घ्यायचं आहे। यानंतर मित्रांनो आणखी तुम्हाला ते स्क्रॉल करायचं आहे। 7 सेकंदामध्ये 12 F वरती जायचं आहे। 7 सेकंदामध्ये 12 F वरती जाऊन तुम्हाला फोटोला इथं कट लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे 7 सेकंद 12 F वरती गेलेलं। यानंतर मित्रांनो तुम्हाला आणखी इथं स्क्रॉल करायचं आहे। इथं 7 सेकंदामध्येच तुम्हाला 18 F वरती जायचं आहे आणि इथं फोटोला कट लावून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला आणखी 7 सेकंदामध्ये 24 F वरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं आणखी एक कट लावून घ्यायचं आहे। यानंतर मित्रांनो तुम्हाला 8 सेकंदवरती जायचं आहे। यानंतर तुम्हाला 8 सेकंदवरती जायचं आहे आणि 8 सेकंदामध्ये तुम्हाला 8 सेकंद पुढे एक पॉईंट दिसेल, तर त्या पॉईंटवरती जाऊन तुम्हाला इथं फोटोला कट लावून घ्यायचं आहे। यानंतर मित्रांनो तुम्हाला 9 सेकंदवरती जायचं आहे। तर अशा प्रकारे इथं 9 सेकंदवरती गेलो आपण। नंतर आपण 9 सेकंदवरती गेल्यानंतर 9 सेकंदामध्ये तुम्हाला इथं 14 F बघायचं आहे। 9 सेकंदामध्ये तुम्हाला 14 F बघायचं आहे आणि त्यापुढे एक पॉईंट दिसेल, 14 F च्या पुढे एक पॉईंट दिसेल। तर सिम्पली त्यावरती जाऊन तुम्हाला इथं फोटो कट करून घ्यायचा आहे।
यानंतर मित्रांनो आणखी तुम्हाला इथं पुढं स्क्रॉल करायचं आहे, 10 सेकंदवरती जायचं आहे. तर अशा प्रकारे आपण 10 सेकंदवरती येऊन जातो. पहिले 10 सेकंदवरती आल्यानंतर 10 सेकंदामध्ये तुम्हाला 22 शेप बघायचा आहे. 10 सेकंदामध्ये 22 शेप बघायचा आणि त्याच्या पुढे तुम्हाला एक पॉईंट दिसतो. तर त्या पॉईंटवरती जाऊन तुम्हाला इथं फोटोला कट लावून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला आणखी इथं स्क्रॉल करायचं आहे. आणखी तुम्हाला इथं 12 सेकंदवरती जायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं अगोदर 12 सेकंदवरती येतो. तर मित्रांनो इथं तुम्हाला 12 सेकंदवरतीच कट लावायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला 12 सेकंदवरती जाऊन फोटोवरती क्लिक करून इथं फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला आणखी इथं स्क्रॉल करायचं आहे. इथं तुम्हाला 13 सेकंदवरती जायचं आहे. तर अशा प्रकारे आपण 13 सेकंदवरती जाऊन येतो. नंतर तुम्हाला 13 सेकंदामध्ये 8 एफ बघायचा आहे. 13 सेकंदामध्ये तुम्हाला 8 एफ बघायचं आहे आणि 8 एफवरती जाऊन तुम्हाला फोटोला इथं कट लावून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला आणखी इथं स्क्रॉल करायचं आहे. 14 सेकंदवरती जायचं आहे. 14 सेकंदवरती गेल्यानंतर तुम्हाला 14 सेकंदामध्ये 16 एफ बघायचं आहे. 14 सेकंदामध्ये तुम्हाला 16 एफ बघायचं आहे आणि 16 एफच्या पुढे एक पॉईंट दिसतो. त्या पॉईंटवरती जाऊन तुम्हाला फोटोला इथं कट लावून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला आणखी इथं स्क्रॉल करायचं आहे. आणखी तुम्हाला इथं 15 सेकंदवरती जायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं 15 सेकंदवरती आलेलो आहोत. यानंतर 15 सेकंदामध्ये तुम्हाला 24 एफ बघायचं आहे. 15 सेकंदामध्ये 24 एफ बघायचं आणि त्यापुढे तुम्हाला एक पॉईंट दिसेल. तर त्या पॉईंटवरती जाऊन तुम्हाला इथं कट लावून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला आणखी इथं 17 सेकंदवरती एक आखरी बीट लावायची आहे. तर मित्रांनो सिम्पली इथं 17 सेकंदवरती येऊन जा तुम्ही. 17 सेकंदवरती आल्यानंतर 17 सेकंदामध्ये तुम्हाला 2 एफवरती जायचं आहे आणि इथं कट लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो इथं बीट हे सर्व कंप्लीट झालेले आहेत. तर बीट लावणे हे कंप्लीट झाल्यानंतर यानंतर तुम्हाला इथं ॲनिमेशन लावायचे आहेत. तर सिम्पली मित्रांनो ॲनिमेशन लावण्याकरता तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला रोटेशन ओपनिंग या नावाचं ॲनिमेशन दिसून येईल. तर हा ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे आणि याची जी स्पीड आहे ती मला इथं फुल ठेवायची आहे. नंतर तुम्हाला 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकली या नावाचं ॲनिमेशन दिसेल. तर हा ॲनिमेशन तुम्हाला तुम्ही ॲड करायचा आहे. याची स्पीडसुद्धा तुम्हाला फुल करून ॲड करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला 3 नंबरच्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशनवरती जाऊन इन कॅटेगरीमध्ये पुन्हा तुम्हाला रॉक व्हर्टिकली हा ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे. यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा म्हणजे 4 नंबरचा फोटो त्यावरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून पेंडुलम 1 हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला पेंडुलम 2 हा ॲनिमेशन इथं अप्लाय करायचा आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. पुढच्या फोटोवरती जाऊन तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून पेंडुलम 1 आणि पुढच्या फोटोला पेंडुलम 2 अशा प्रकारे तर या लहान फोटोंना पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 हलवून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला 8 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 9 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला डायमॅटिक शेक या नावाचं ॲनिमेशन हा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून इन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इन कॅटेगरी सिलेक्ट करून यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकली हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला त्याच्या पुढच्या फोटो म्हणजे 11 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून यामध्ये तुम्हाला ट्रीसेट 2 या नावाचा हा ॲनिमेशन इथं दिसून येणार आहे. तर सिम्पली हा ॲनिमेशन तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे इथं अप्लाय केल्यानंतर याच्या पुढचा जो फोटो आहे म्हणजे 12 नंबरचा तर त्याला तुम्हाला ॲनिमेशन नाही लावायचं आहे. तर सिम्पली तुम्हाला 13 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे. 13 नंबरच्या फोटोवरती गेल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्प्लिट स्लाईड या नावाचा हा ॲनिमेशन दिसून येणार आहे. तर सिम्पली हा ॲनिमेशन तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्या. यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा फोटो म्हणजे 14 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे. 14 नंबरच्या फोटोवरती गेल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनवर जाऊन कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला वेव अँड स्लाईड हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला लास्ट फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून वेव ॲब्झर्वेशन हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं ॲनिमेशन लावणे हे कंप्लीट झालेलं आहे. ॲनिमेशन लावणे कंप्लीट झाल्यानंतर यानंतर तुम्हाला इथं इफेक्ट लावायचे आहेत. तर इफेक्ट्स लावण्याकरता सिम्पली तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायच्या अगोदर तर
व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं 8 नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे. तर सिम्पली अशा प्रकारे इथं 8 नंबरच्या फोटोवरती येऊन जा. 8 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर सिम्पली इथं इफेक्ट्सवरती क्लिक करा. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्प्लिट कॅटेगरी जी आहे ती सिलेक्ट करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 3 लेअर मिरर हा इफेक्ट दिसून येणार आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं लावायचा आहे. हा इफेक्ट लावण्याकरता त्याचे फिटर जे आहे ते तुम्हाला 0 करून घ्यायचं आहे आणि वर्टिकल जे आहे ते तुमच्या फोटो हिस्ट्री इथे ॲडजस्ट करून या इफेक्टला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर हा इफेक्ट इथे ॲड केल्यानंतर याला तुम्हाला त्या फोटोपर्यंत व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे ॲडजस्ट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्याच फोटोवरती वापस यायचं आहे आणि पुन्हा इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगमध्ये मित्रांनो तुम्हाला इथं हार्ट किसेस नावाचा हा इफेक्ट दिसून येणार आहे. तर हा इफेक्टसुद्धा तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट इथे ॲड केल्यानंतर याला पण तुम्हाला फोटोपर्यंत व्यवस्थित इथे सेट ठेवायचा आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला इथं 10 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. 10 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला ग्लोविंग लाईनची कॅटेगरी आहे ते सिलेक्ट करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथून अप्लाय करायचा आहे. याची स्पीड मित्रांनो तुम्हाला इथं फुल करायची आहे. वर्टिकल हे तुमच्या फोटो हिस्ट्री ॲडजस्ट करून घ्या आणि याला इथून ॲड करून घ्या. तर अशा प्रकारे हा इफेक्ट इथं ॲड करून घेतलेला आहे. हा इफेक्ट इथं ॲड केल्यानंतर याला पण तुम्हाला या फोटोपर्यंत व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित ॲडजस्ट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं 12 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. तर सिम्पली इथं 12 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्येच तुम्हाला 3D स्क्रीन्स हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं अप्लाय करण्या अगोदर ॲडजस्ट करून घ्या. याची स्पीड मित्रांनो तुम्हाला इथं फुल करून याला इथून ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट इथं ॲड करून घेतलेला आहे आणि यालासुद्धा तुम्हाला फोटोपर्यंत व्यवस्थित इथं ॲडजस्टमेंट करायचं आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 13 नंबरचा फोटो इथं सोडून द्यायचा आहे आणि इथं 14 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे. 14 नंबरच्या फोटोवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथंच तुम्हाला ग्लोविंग लाईन ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जिओमेट्रिक हॅलो हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे आणि याला पण तुम्हाला व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे तो इथं पूर्णपैकी एडिट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपण आपल्या चॅनलवरती याच प्रकारे मराठीमधून रीडिंग शिकवत असतो.